नमस्कार. नेता अभिनेता असू शकतो, म्हणजे असू शकतो म्हणण्यापेक्षा तो असतोच. प्रत्येक नेता हा उत्तम अभिनय करत असतो. म्हणजे त्याला आपल्या लोकांच्या समोर कसं जायचं, काय मांडायचं, आरोह अवरोह, भावनांचा उद्वेग तो दाखवणे न दाखवणे, कितीही मनात असेल तर ते झाकून ठेवून वेगळंच काहीतरी दाखवणे, कृत्रिम हास्य, कृत्रिम रडू, हे सगळं नेत्यांना खूप छान पद्धतीनं जमतं. म्हणून प्रत्येक नेता हा उत्तम अभिनेता असतो. पण प्रत्येक अभिनेता नेता असतो असं नाही. काहीच अभिनेत्यांना नेता होण्याची संधी मिळत असते. तसे खासदार अनेक जण होऊन जातात. म्हणजे अमिताभ बच्चनला अभिनेता असून सुद्धा नेता होणं जमलं नाही. शत्रुघ्न सिन्हांनी मात्र ते फार उत्तम पद्धतीनं पार पडलं. म्हणजे अगदी पक्षांतर करत ते आपलं काम करतायत. साऊथमध्ये विशेषतः या अभिनेत्यांचं नेता होणं आणि लोकांवर गारुड करणं हे फार उत्तम पद्धतीनं जमलं. म्हणजे अगदी साऊथमधल्या अनेक मुख्यमंत्र्यांची कारकीर्द बघितली तर ती अभिनेत्यांची आहे. असे अभिनेते आता नेते होऊ लागलेले आहेत. म्हणजे त्यांना बरोबर कळतं की लोकांची नाडी कुठे असते आणि कशी ओळखली पाहिजे. महाराष्ट्रामध्येही हे फॅड आता वाढत चाललेलं आहे. तसे बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये अभिनेता असलेले नेता होऊ लागलेले आहेत. म्हणजे तिकडे विदर्भामध्ये नवनीत राणा ज्या मूळच्या अभिनेत्री होत्या त्या देखील खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. आपले अमोल कोल्हे ते देखील खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. मुंबईत देखील अनेक अभिनेत्यांना अशा स्वरूपाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते आहे. या 12 आमदारांच्या यादीत उर्मिला मातोंडकरांचा नंबर लागणार आहे म्हणे. त्या पराभूत झाल्या त्या, पण त्यांचा नंबर लागणार आहे म्हणे. म्हणजे अगदी सुनील दत्त हयातीत ते अभिनेता म्हणून राहिले आणि पुढची अख्खी हयात त्यांनी नेता म्हणून घालवली. म्हणजे अगदी त्यांना मुंबईमध्ये खासदारकी सुद्धा मिळालेली आहे. अशी अनेक नावं आपल्याला महाराष्ट्रामध्ये सांगता येऊ शकतील. आता या अभिनेता असलेल्या आणि नेता बनलेल्या लोकांच्यामुळं राजकारणात बरंच काही खळबळ माजू लागलेली आहे. आता हे जे अमोल कोल्हे नावाचे व्यक्ती आहेत, जे मूळचे अभिनेता आहेत, ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या वरती झालेल्या मालिकेत संभाजी महाराजांचा अभिनय केलेला आहे, त्या अमोल कोल्हेंना याच्या बळावर राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली. याच्या बळावरपेक्षा ते अधिक शिवसेनेत होते. त्यांनी शिवसेना सोडली आणि मग राष्ट्रवादीकडून ते खासदार झालेले आहेत. ज्या मतदारसंघातून ते खासदार झाले तो मतदारसंघ मूळचा सतत शिवसेनेचा. आढळराव पाटील तिथून निवडून यायचे. आता त्या शिरूर मतदारसंघातून अमोल कोल्हे खासदार झालेले आहेत. आता या मतदारसंघात आढळराव पाटलांना पुन्हा एकदा कमबॅक करायचं आहे आणि म्हणून ते शिवसेनेचे नेते आढळराव पाटील हे सातत्यानं अमोल कोल्हे यांच्यावरती टीका करताना दिसतात. आता याच अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांना वरचरसंधान साधताना शिरूरमधल्या एका रस्त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये भलतंच विधान करून टाकलं. काय विधान आहे तुम्ही ऐका. त्या अभियानामध्ये कामं पोचवायची सोडून जर फक्त संजय रावांवर, अतुल शेटवर आणि माझ्यावर टीका करणं हाच जर एक कलमी कार्यक्रम असेल आणि हा एक कलमी कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावामागे लपवला जात असेल तर प्रामाणिकपणे सांगतो, माननीय मुख्यमंत्र्यांविषयी आदर आहे, पण माननीय मुख्यमंत्री पदावर आहेत कारण आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे. या विधानानंतर आपल्या लक्षात असं येईल की ही टीका होती आढळराव पाटलांच्यावरती, पण मोठेपणा होता शरद पवारांचा. इथपर्यंत ठीक होतं. शरद पवारांच्या कृपाशीर्वादानंच, वरदहस्तामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत असं बोलून अमोल कोल्हे यांनी नको तिथे हात टाकलेला आहे. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपदी बसणं हे शरद पवार यांचा कृपाशीर्वाद आहे, वरदहस्त आहे असं विधान खरं असलं तरीही ते बरं नाही हे कोल्हेंना भावनेच्या वेगात कळलं नसावं. कदाचित कळलं असेलही, पण ते कधीतरी अधोरेखित केलं जावं म्हणून कोल्हे बोलून टाकले. बरं, कोल्हेंचं हे विधान होत असताना शरद पवारांनी दिल्लीमध्ये मोदींची भेट घेतली होती. त्यामुळं या विधानाला विलक्षण महत्त्व आलं. आता एवढ्यावरच हे प्रकरण थांबतं असं नाही. आढळराव पाटलांना आयतीच संधी मिळाली आणि त्यांनी चक्क सांगून टाकलं, उंटाच्या फुल्याचा मुका घ्यायचा नसतो. आता या 2 फुल्यांच्या मध्ये कोणती शब्द आहेत हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. आता यातला उंट कोण हे सुद्धा आपण जरा स्पष्ट करून घेतलं पाहिजे. म्हणजे इथे सुद्धा जे कोल्हेंनी उद्धव ठाकरेंना
खाली म्हणजे शरद पवारांना मोठं करताना उद्धव ठाकरेंना खाली केलेलं आहे, तसं आढळराव पाटलांनी उद्धव ठाकरेंच्या वरती पवारांचा वरदहस्त आहे असं सांगून अमोल कोल्हे उंटाच्या फुल्यांचा मुका घेत आहेत असं सांगितलं. यातला उंट कोण हे आढळरावांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या वरती बोलणं अमोल कोल्हेंनी हे उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घेण्यासारखं आहे असं त्यांना सांगायचं होतं. म्हणजे आता हे युद्ध पेटलेलं आहे. उद्धव ठाकरे सुद्धा या विधानांकडं फारसे गांभीर्यानं बघणार नाहीत, कारण कुणी काहीही म्हटलं ना तरी उद्धव ठाकरेंच्याकडं मुख्यमंत्रीपद आहे आणि त्या एका मुख्यमंत्रीपदासाठी ते वाटेल ते सहन करायला तयार आहेत. म्हणजे अगदी मंत्रीपदं कमी आली वाट्याला हरकत नाही, निधी कमी आला वाट्याला हरकत नाही, कोणी कोणाला जाऊन भेटलं हरकत नाही, आमचं सरकार स्थिर आहे, आमचं सरकार स्थिर आहे. सरकार स्थिर असणे आणि सरकारचा प्रमुख स्थिर असणे एवढ्या एका बळावर वाटेल त्या पद्धतीची वर्तणूक सहन करण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी ठेवली आहे आणि त्यांची तशी मानसिक अवस्था संजय राऊतांनी तयार करून घेतली आहे असं वाटतं. म्हणजे संजय राऊतांच्या लेखी दोन प्रमुख आहेत, एक शरद पवार आणि दुसरे उद्धव ठाकरे. शरद पवारांनी अन्याय करावा आणि उद्धव ठाकरेंनी तो सहन करावा, या दोन्हीच्या मधला दुवा म्हणून संजय राऊत काम करतायत. आता उंटाच्या फुल्याचा मुका घ्यायला म्हटलं तरी उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया नाही. शरद पवारांच्या वरदहस्तामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी आहेत असं म्हटलं तरीही उद्धव ठाकरे गप्प आहेत. शरद पवार अमित शहांची भेट घेतात, नरेंद्र मोदींची भेट घेतात, तरीही उद्धव ठाकरे गप्प आहेत. शरद पवारांच्याकडून काँग्रेसच्याकडून सातत्यानं दडपण येतं तरीही उद्धव ठाकरे गप्प आहेत. अगदी नाना पटोले यांनी शिवसेनेचे अनेक मोठे नेते फोडले तरीही उद्धव ठाकरे गप्प आहेत. शिवसेनेला फारशी मंत्रिपदं मिळाली नाहीत तरीही उद्धव ठाकरे गप्प आहेत. ते काहीच बोलायला तयार नाहीत, कारण त्यांना मुख्यमंत्री मिळालेला आहे. उंट असा मुका नसतो. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की एकदा वाळवंटात भरपेट पाणी उंटाला पाणी पाजवलं की त्याला पुन्हा पाणी न पाजवता अनेक दिवस काम करून घेता येऊ शकतं. तसं मुख्यमंत्रीपदाचं पाणी या उंटाच्या पोटात गेल्यामुळंच कदाचित या उंटाची आता राजकीय गरज फारशी उरलेली नसावी. म्हणूनच आढळराव पाटलांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख उंट असा केलेला आहे आणि अमोल कोल्हेंना सल्ला दिलाय की उंटाच्या डॅशचा मुका घ्यायचा नसतो. आता अमोल कोल्हेंची उंची, मी राजकीय उंची म्हणतोय, उंटाच्या पार्श्वभागापर्यंत पोहोचण्याची आहे का हे देखील तपासलं पाहिजे. पण या सगळ्या प्रकारात रंजकता मात्र आलेली आहे. लोकांचं, विशेषतः पुणे जिल्ह्यातल्या लोकांचं मस्त मनोरंजन होत आहे, त्यांचं मनोरंजन होत आहे, आम्हालाही काहीतरी बोलायला विषय मिळतोय आणि या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरेंना सांगता येत आहे मस्त चाललंय आमचं. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. नमस्कार.